आणि आता थेट जाऊयात नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जी जनजागृती शांतता रॅली आहे ती नाशिकमध्ये, आणि आज नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे। ही काही थेट दृश्य आपण बघतोय नाशिकमधली। मोठ्या संख्येने सगळे मराठा आंदोलक, मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसतात। महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून ही रॅली गेलेली आपण पाहिली आहे आणि याविषयी बोलूयात। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत या रॅलीमधून थेट आपल्या सोबत। मुकुल, रॅलीला सुरुवात झालेली आहे तपोवन परिसरामधनं, जिथे कुंभमेळा काळामध्ये साधुग्राम असतात, जिथे साधू राहत असतात, त्या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात झाली। आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील एका गाडीमध्ये बसलेले आहेत आणि उपस्थित समाज बांधव त्यांना ते अभिवादन करत आहेत, नमस्कार करत आहेत। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। इथून पुढचा हा प्रवास सुरू होणार आहे। गेल्या 7 तारखेपासून जी शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती त्याची सांगता आज नाशिकमध्ये होत आहे। छगन भुजबळ यांच्या नावाने नाशिक जिल्हा हा ओळखला जातो, त्यामुळे आज छगन भुजबळ यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण जे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव इथे उपस्थित आहेत ते भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे लक्ष लागलेले आपण बघतोय की मोठ्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मराठा बांधव उपस्थित झालेले आहेत। मागच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा एका ट्रॅक्टरवर ठेवण्यात आलेला आहे आणि त्या पाठोपाठ ही रॅली आता पुढे चाललेली आहे। महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते आहे। काही जे तरुण आहे, मराठा बांधव आहेत, ते मोबाईलमध्ये मनोज जरांगे पाटील यांची छबी टिपण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे एक मोठा आश्वासक वातावरण मराठा समाजामध्ये आहे। मराठा समाजाला जर ओबीसी मधनं आरक्षण मिळालं असेल, जर मिळणार असेल तर ते केवळ मनोज जरांगे पाटील हे एकमेव व्यक्ती ते देऊ शकतात। याच आशेने, अपेक्षेने मोठ्या संख्येने राज्यभर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळतो। तसाच पाठिंबा नाशिकमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतोय। अगदी तर मुकुल यांच्याकडून आपण तिथल्या या एकूणच रॅलीचा आढावा घेत होतो। ही काही थेट दृश्य नाशिकमधून जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।